नमस्कार मित्रांनो, जीवन तेव्हाच चांगले होते जेव्हा आपण लोकांमध्ये रस ठेवत नाही तर स्वतःला सुधारण्याच्या कामात सतत व्यस्त असतो। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ मेष राशीसाठी खूप खास आहे। मेष राशी जून 2025 मासिक राशीफल तुमच्यासाठी कसा असेल। 18 मे रोजी राहुकेतूचे परिवर्तन झाले आहे। या महिन्यात बुध, मंगळ आणि सूर्य ग्रहांचे परिवर्तन होणार आहे। बुध 6 जूनला, मंगळ 7 जूनला, सूर्य 15 जूनला राशी परिवर्तन करतील। जून महिन्यात नवग्रहांची काय स्थिती राहील, हे नवग्रह एकत्र येऊन तुम्हाला काय फल देणार आहे, ते सर्व विषयांवर मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। तुमचे आरोग्य, शिक्षण, प्रेम, विवाह जीवन, भाग्य, करिअर, व्यवसाय या सर्व बाबतीत जून महिन्यात तुमच्यासोबत काय घडणार आहे। जूनचा महिना कसा असेल, कोणते उपाय करायला हवेत, कोणता ग्रह अनुकूल आहे, कोणता ग्रह कमकुवत आहे, चला तर मग जास्त वेळ न घेता या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया। हा कार्यक्रम जन्म राशी म्हणजेच चंद्र राशीवर आधारित आहे। चला आता पाहूया जून 2025 मेष राशी कसा असेल। पहिल्या स्थानात शुक्र विराजमान आहेत। दुसऱ्या घरात सूर्य आणि बुध, तिसऱ्या घरात बृहस्पती आहे। चौथ्या स्थानात मंगळ आहे। पंचभावात केतू आहे। 11व्या घरात राहू आहे आणि 12व्या घरात शनी विराजमान आहेत। 7.5चा पहिला टप्पा सुरू आहे। 7.5 जेव्हा चंद्रापासून 12व्या घरात शनी असतो तेव्हा 7.5 सुरू होते। सर्वप्रथम तुमच्या आरोग्याबद्दल थोडे जाणून घेऊया। पहिले घर दाखवते आपले आरोग्य। आपली इम्युनिटी कशी आहे हे पहिल्या घरावरून कळते। जन्मकुंडलीतल्या पहिल्या घराचा स्वामी आहे मंगळ, म्हणजेच तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळ आहे चौथ्या घरात। 7 जूनला तो येईल पंचम भावात। पंचभाव त्रिकोण आहे। केंद्र त्रिकोण राजयोग बनेल। तर बघा, मंगळ तिथे येणार आहेत, सूर्य तिसऱ्या घरात येणार आहेत, बृहस्पती इथेच आहेत। सर्वप्रथम आरोग्य ठीक राहील, पण गुरु, बृहस्पती थोडे दुर्बल आहेत। गुरु कशाचे कारक आहेत? फॅटचे, चरबीचे कारक बृहस्पती असतात। आपल्या लिव्हरचे कारकही बृहस्पती आहेत। लिव्हर कंट्रोल करणारे एलिमेंट्स बृहस्पतीच आहेत। त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारावर थोडं लक्ष द्या। लिव्हर, डायजेशन अशी काहीही गोष्ट खाऊ नका जी लिव्हरवर परिणाम करू शकते। अल्कोहोल वगैरे या गोष्टींवर नियंत्रण ठेवा। खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा, नाहीतर 2-3 गोष्टी होऊ शकतात। एकतर तुमची चरबी वाढेल किंवा थोडी कमजोरी जाणवेल किंवा पचनाशी संबंधित काही समस्या, गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स हे तुम्ही या महिन्यात अनुभवू शकता। लक्ष ठेवा, कारण सूर्य तिसऱ्या घरात येणार आहेत आणि डोळ्यांमध्ये कधी कधी थोडी जळजळ होऊ शकते। पण मंगळ मजबूत आहेत। जेव्हा मंगळ चांगले असतात तेव्हा ही काही फार मोठी समस्या नाही, अगदी किरकोळ आहे। आरोग्य चांगले राहील। आता शिक्षणाबाबत बोलूया। शिक्षण कसे राहील जून महिन्यात? पंचभाव असतो शिक्षणासाठी आणि तिथे केतू विराजमान आहेत। केतू अलीकडेच 18 मे रोजी आले आहेत। जून थोडा बाजूला ठेवा, हे केतू पूर्ण 1.5 वर्ष इथेच असणार आहे पंचभावात। केवळ जून नाही, जुलै नाही, ऑगस्ट नाही, संपूर्ण 1.5 वर्ष केतू याच स्थानात असणार आहेत, शिक्षणाच्या घरात। आता मी एक गोष्ट सांगतो, केतू हे मनहीन ग्रह आहे। या 1.5 वर्षात तुम्ही काहीतरी बदल कराल, जुलै असो किंवा पुढे काहीही। तुम्ही जे काही करत आहात, शिक्षणात काहीतरी बदल घडवून आणाल। जिथे तुम्ही कोचिंग घेत आहात, ज्या क्लासेसना जात आहात, तिथे काहीतरी बदल होऊ शकतो। कदाचित तुम्हाला शिकवणारे शिक्षक बदलतील किंवा तुम्ही क्लास बदलाल किंवा तुम्ही सीए करत असाल आणि दुसरे काहीतरी कराल, बीए करत असाल आणि दुसरे काहीतरी निवडाल। तुमच्या अभ्यासामध्ये काहीतरी परिवर्तन होईल। हे 1.5 वर्षात नक्की होईल, लिहून ठेवा। 1.5 वर्षात तुम्ही तुमच्या शिक्षणात किंवा ज्या क्षेत्रात प्रवेश घेतला आहे त्यामध्ये काहीतरी बदल कराल। आणि जर विशेषतः जून महिन्याबाबत बोलायचे झाले
तर 15 जूनपूर्वी ठीक आहे. 15 जूननंतर शिक्षणाबाबत तुम्ही काहीतरी नवीन पाऊल उचलाल. जून महिन्यात तुमच्या मनात काहीतरी नवीन करण्याची इच्छा निर्माण होईल. तुम्हाला नवनवीन कल्पना सुचतील. कधी कधी कोणी अभ्यासासंबंधी काही समजावण्याचा प्रयत्न करेल, पण तुम्हाला ते पटणार नाही. तुम्ही स्वतःच्या पद्धतीनेच अभ्यास करायचा हट्ट धराल. ग्रहांची स्थिती देखील याच प्रकारची आहे, त्यामुळे अभ्यास क्षेत्रात सरासरी स्वरूपाची प्रगती दिसून येते. काहीतरी विशेष घडेल असे नाही. प्रेमसंबंधाच्या दृष्टीने पंचम भावात केतूची उपस्थिती आहे. शुक्र पहिल्या घरात आहे आणि मंगळ लवकरच पंचम भावात प्रवेश करणार आहे. यामुळे 7 जूननंतर तुमचे प्रेमसंबंध सुधारण्याची शक्यता आहे. पूर्वी काही गैरसमज, तणाव किंवा ब्रेकअप झाले असेल तर तुम्ही त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कराल. समजूतदारपणा वाढेल, स्वतःच्या चुका लक्षात येतील आणि नात्यातील जवळीक पुन्हा निर्माण होऊ शकते. मात्र केतूच्या प्रभावामुळे समोरचा व्यक्ती कितीही चांगले वागला तरीही तुमच्या मनात थोडा असंतोष राहू शकतो. तो दूर करण्याचा प्रयत्न करा. नकारात्मक दृष्टिकोन ठेवू नका, कारण समोरची व्यक्ती खरोखर तुमच्यासाठी चांगले करत आहे. वैवाहिक जीवनाच्या बाबतीत सप्तम भावाचा स्वामी शुक्र पहिल्या घरात असून स्वतःच्या घराकडे पाहतो आहे आणि बृहस्पतीचीही दृष्टी सप्तम भावावर आहे. शनीची कोणतीही बाधा नाही. त्यामुळे हा महिना वैवाहिक नात्यांसाठी अतिशय अनुकूल आहे. तुम्ही फिरायला जाण्याची, कुटुंब नियोजनाची किंवा इतर कोणतीही योजना आखत असाल तर ती योजना यशस्वी होण्याची दाट शक्यता आहे. मंगळाची दृष्टी असूनही तो लग्नेश असल्यामुळे तीही शुभ ठरते. त्यामुळे वैवाहिक जीवन आनंददायक राहील. आता भाग्य, करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर 9वा भाव म्हणजे भाग्यस्थान आणि 10वा भाव म्हणजे कार्यक्षेत्र. भाग्याचा स्वामी बृहस्पती सध्या 3ऱ्या घरात असून स्वतःच्या घराकडे पाहतो आहे. सामान्यतः 3रे घर फार शुभ मानले जात नाही, पण जेव्हा बृहस्पती स्वतःच्या घराकडे पाहतो तेव्हा चांगले परिणाम मिळतात. सुरुवातीला कामांमध्ये थोडे अडथळे येतील, ते क्षणिक असतील, पण त्यानंतर काम यशस्वी होईल. उदाहरणार्थ, एखादी मीटिंग सुरू करताना लाईट जाणे किंवा मूड खराब होणे, पण त्यानंतर सर्व काही योग्य मार्गावर जाईल. कारण शेवटी बृहस्पतीची दृष्टी आपल्या घरावर असून भाग्य तुमच्या बाजूने राहील. त्यामुळे कोणतेही शुभकार्य, मांगलिक प्रसंग किंवा गुंतवणूक करायची असेल तर हा महिना अत्यंत अनुकूल आहे. तुम्ही काही नवीन करण्याचा विचार करत असाल तर हे शक्य आहे, कारण या महिन्यात तुमचा राशीस्वामी मंगळ चांगल्या स्थितीत आहे. काम आणि करिअरविषयी बोलायचे झाले तर 10व्या भावाचा स्वामी शनी आहे आणि शनी सध्या 12 भावात आहे. मंगळाची दृष्टी 10व्या भावावर आहे आणि गुरुची दृष्टी 11व्या भावावर आहे. शनी 12व्या घरात असल्यामुळे कामाच्या संदर्भात तुम्ही थोडे मूडी होऊ शकता. म्हणजे कधी कामात लक्ष लागेल, कधी अजिबात नसेल. मन स्थिर राहणार नाही. यामागे कारण आहे तुमचा 10वा भाव म्हणजे कर्मस्थान आणि त्याचा स्वामी शनी सध्या 12व्या भावात आहे. 12वा भाव सामान्यतः शुभ मानला जात नाही. शनी गुरुच्या राशीत आहे. त्यामुळे कधी कधी कामात अहंकार, अडेलतट्टू वागणूक किंवा ज्युनियर्स सिनियर्स सोबत वाद होण्याची शक्यता आहे. यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. यामागे दुसरे एक कारण म्हणजे शनी 7.5 ती सध्या चालू आहे. तुमच्या जन्मकुंडलीत शनी कसा आहे यावर खूप काही अवलंबून आहे. जर तुमच्या कुंडलीत शनी चांगल्या स्थानात असेल, उच्च राशीत असेल, तर तो तुम्हाला यश, प्रतिष्ठा आणि जबाबदारी देतो. शनी कोणाचा वैरी नसतो, तो फक्त आपल्या कर्मानुसार फळ देतो. त्यामुळे अकारण वादविवाद टाळा. कामात स्थैर्य ठेवा, कोणतीही घाई करून निर्णय घेऊ नका. जर तुम्हाला वाटत असेल की हे काम सोडून दुसरे काहीतरी करू तर नक्की करा, पण आत्ता नाही. आधी नीट विचार करा आणि ज्योतिष सल्ला घ्या. शनी 12व्या घरात आहे, त्यामुळे थोडे संयमाने, शांतपणे काम करा. जून महिन्यात ही भूमिका तुमच्यासाठी चांगली ठरेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट
जरी या महिन्यात मोठा बदल होणार नसेल तरी येत्या 1.25 वर्षात तुमचे मोठे परिवर्तन होण्याची शक्यता आहे. फॉरेन कनेक्शन, ट्रॅव्हल्स, परदेशातल्या क्लायंट्सशी मीटिंग्स किंवा आंतरराष्ट्रीय कामकाज होण्याची शक्यता दिसून येते. फक्त सध्या थोडे थांबा, संयम ठेवा. स्ट्रेटफॉरवर्डपणे वागण्याऐवजी थोडे समजूतदारपणाने चला. त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. बिझनेसविषयी बोलायचे झाले तर हा महिना अत्यंत शुभ आहे. व्यवसायाशी संबंधित कामे यशस्वी ठरतील आणि आर्थिक परिस्थितीही सुधारेल. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर हे योग्य वेळ आहे. शनी 7:30 बाबत मनात असलेला गोंधळ दूर करू इच्छितो. वैयक्तिकरित्या मी 7:30ला नकारात्मक मानत नाही. ती आपल्याला जबाबदारी देऊन प्रगतीची संधी देते. शनी 2 गोष्टींवर परिणाम देतो, एक म्हणजे आपले कर्म आणि दुसरे म्हणजे जन्मकुंडलीत शनी कसा आहे. जर शनी उच्चस्थानी असेल तर तो मोठ्या उंचीवर नेतो. पण जर तो अशुभ असेल तर कुटुंबात तणाव, आरोग्याच्या समस्या, नातेवाईकांचे आणि कुटुंबाचे पाठबळ मिळत नाही अशा अडचणी येऊ शकतात. त्यासाठी काही उपाय. शनी 7:30 असताना दररोज ओम क्रा क्री क्रौम सह शनैश्चराय नमः हा शनी बीज मंत्र 108 वेळा म्हणावा. दररोज हनुमान चालीसा वाचा. उगवत्या सूर्याला पाणी अर्पण करा. मंगळ बीज मंत्र ओम क्रा क्री क्रौम सह भौमाय नमः हाही 108 वेळा जपावा. हे उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. तर मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम श्री स्वामी समर्थ.